Hello friends, I am Professor Jadhav PL. Today we will solve the example on cubic content rate method. So this is the example. A residential building of a G+4 has been constructed in Pune and having plinth area of a 1200 meter square. The height of a building is 16.5 meter above the ground level and the cost of construction of a building is 6 crore. Using the method of cube rate estimate, prepare an estimate of a building of a 12 meter height and the area at a plinth is equal to 2900 meter square. It has 4 floors. Okay. So, given data. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला असं सांगितलं आहे की पुणे लोकॅलिटी असलेल्या एका एरियामध्ये एक G+4 बिल्डिंग आपल्याला कन्स्ट्रक्ट करायची आहे. G+4 बिल्डिंग ऑलरेडी कन्स्ट्रक्ट केलेली आहे, ज्याचा एरिया 1200 स्क्वेअर मीटर इतका आहे आणि ज्याची हाईट 16.5 मीटर इतकी आहे आणि त्या बिल्डिंगसाठी 6 कोटी इतका खर्च आलेला आहे. तर आपल्याला सेम लोकॅलिटीमध्ये आणखी एक 12 मीटर हाईट असलेली आणि 2900 मीटर स्क्वेअर इतका एरिया असलेला एक बंगलो किंवा ज्याला आपण बिल्डिंग म्हणू तो आपल्याला बांधायचा आहे. त्यासाठी आपल्याला एस्टिमेट प्रिपेअर करायचा आहे बाय युजिंग क्युबिक कंटेंट रेट मेथड. ओके. तर गिवन डेटा काय काय दिलेला आहे ते आधी आपण याच्यामध्ये लिहून घेऊया. तर याच्यामध्ये एक ऑलरेडी एक्झिस्ट असलेल्या बिल्डिंगसाठी कॉस्ट सांगितलेली आहे, तर आपण ती लिहून घेऊ. कॉस्ट ऑफ existing structure is equals to 6 crore area of existing structure is equals to 1200 मीटर स्क्वेअर 1200 मीटर स्क्वेअर आणि त्या बिल्डिंगची हाईट ऑफ बिल्डिंग इज इक्वल्स टू 16.5 मीटर. ओके. याच्यावरून आपल्याला एका 12 मीटर हाईट असलेल्या बिल्डिंगसाठी आणि ज्याचा एरिया 2900 स्क्वेअर मीटर आहे अशा बिल्डिंगसाठी आपल्याला अप्रॉक्सिमेट कॉस्ट करायला सांगितलेला आहे. तर हाईट ऑफ प्रपोज बिल्डिंग is equals to 12 meter and the area of a proposed building is equals to 2900 मीटर स्क्वेअर. तर हा गिवन डेटा आपल्याकडे आहे. तर यावरून आपल्याला अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे 2900 स्क्वेअर मीटर असलेल्या एरियासाठी आणि ज्या बिल्डिंगची हाईट 12 मीटर आहे ते बिल्डिंगसाठी. तर क्युबिक कंटेंट रेट मेथडने नवीन बिल्डिंगचं जर आपल्याला एस्टिमेट करायचं जर असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे रेट इंटू व्हॉल्यूम ऑफ न्यू बिल्डिंग. अप्रॉक्सिमेट estimate is equals to rate into volume of new building. ठीक आहे. तर जी बिल्डिंग आपल्याला कन्स्ट्रक्ट करायची आहे तिचा एरिया आपल्याला माहिती, त्याची हाईट आपल्याला माहिती, त्यावरून आपण त्या बिल्डिंगसाठी किती व्हॉल्यूम असेल ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. राहिला प्रश्न रेटचा. रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी एक्झिस्टिंग स्ट्रक्चरवरून आपल्याला रेट कॅल्क्युलेट करावा लागेल.
तर एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचं जी काही कॉस्ट आहे आणि त्याचा जो काही व्हॉल्यूम असेल त्याच्यावरून आपल्याला रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर रेट ऑफ कन्स्ट्रक्शन इज इक्वल्स टू, त्याचा फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग कन्स्ट्रक्शन, ऑलरेडी एक्झिस्ट असलेल्या स्ट्रक्चरसाठीची कॉस्ट डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ अ बिल्डिंग, व्हॉल्यूम ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर असं सुद्धा आपण म्हणू शकतो. एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. तर कॉस्ट ऑफ अ एक्झिस्टिंग कन्स्ट्रक्शन जे की आहे 6 कोटी डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचं एरिया 1200 स्क्वेअर मीटर इतका आहे आणि त्याची हाईट 16.5 मीटर इतकी आहे. म्हणजेच 1200 इंटू 16.5 हे जर आपण कॅल्सीवरती कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला रेट ऑफ कन्स्ट्रक्शन मिळेल आपल्याला, आणि ते असणार आहे 3030.30. ओके, 3030.30 3030.30 इतका त्या कन्स्ट्रक्शनचा रेट असणार आहे. नेक्स्ट आपल्याला अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे. अप्रॉक्सिमेट कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी रेट इंटू व्हॉल्यूम ऑफ न्यू बिल्डिंग हा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला रेटसुद्धा माहिती आहे जो की आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला आहे 3030.30 आणि व्हॉल्यूम ऑफ न्यू बिल्डिंग ज्याचा एरिया 2900 स्क्वेअर मीटर आणि ज्याची हाईट 12 मीटर इतकी आहे, त्याच्यावरून आपण त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकतो. ते ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आणि जे काही आन्सर असेल ते आपला अप्रॉक्सिमेट इस्टिमेट असेल. ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण अप्रॉक्सिमेट इस्टिमेट कॅल्क्युलेट करणार. तर अप्रॉक्सिमेट इस्टिमेट of new building is equals to, परत एकदा फॉर्म्युला लिहितो, रेट ऑफ कन्स्ट्रक्शन इंटू व्हॉल्यूम ऑफ न्यू बिल्डिंग. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत आपल्याला. याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यूज पुट केल्या, रेट ऑफ कन्स्ट्रक्शन किती आलेला आहे, रेट ऑफ कन्स्ट्रक्शन 3030.30 इंटू व्हॉल्यूम ऑफ न्यू बिल्डिंगचा एरिया हा 2900 स्क्वेअर मीटर इतका आहे 2900 इंटू आणि त्याची हाईट 12 मीटर इतकी आहे इंटू 12. तर आपल्याला व्हॉल्यूम मिळेल. याचं जर आपण कॅल्सीवरती कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 10,54,54,440. ओके, 10,54,54,440 रुपीज. ठीक आहे. तर ही कॉस्ट त्या न्यू बिल्डिंगसाठी लागेल, इतकी कॉस्ट त्या न्यू बिल्डिंगसाठी लागेल. तर अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. पहा, आपल्याकडं क्वेश्चन असा होता, एक रेसिडेन्शियल बिल्डिंग होती G+4 जिचा एरिया 1200 स्क्वेअर मीटर इतका होता आणि ज्याची हाईट 16.5 मीटर इतकी होती. त्यासाठी 6 कोटी इतका खर्च आलेला होता.
आणि आपल्याला त्याच रेफरन्स स्ट्रक्चरवरून आपल्याला एक न्यू बिल्डिंगची कॉस्ट कॅल्क्युलेट करायची होती, जिचा एरिया 2900 स्क्वेअर मीटर आणि ज्याची हाईट 12 मीटर इतकी होती. ठीक आहे. तर हे जे आपण सॉल्व करणार होतो, हे जे आपण सॉल्व केलेलं आहे ते आपण प्लिंथ एरिया क्युबिक कंटेंट रेट मेथडने आपण सॉल्व केलेलं आहे. क्वेश्चनमध्ये पण तसं मेन्शन केलेलं आहे की सॉल्व दिस एक्झाम्पल बाय युजिंग क्यूबी रेट एस्टिमेट. तर सर्वात प्रथम आपण गिवन डेटा लिहून घेतला. प्रॉब्लेममध्ये जे गिवन डेटा आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, जसं की कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर 6 करोड, एरिया ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर 1200 मीटर स्क्वेअर, हाईट ऑफ एक्झिस्टिंग बिल्डिंग 16.5, हाईट ऑफ प्रपोज बिल्डिंग 12 मीटर, एरिया ऑफ प्रपोज बिल्डिंग 2900 मीटर स्क्वेअर. त्याच्यावरून आपल्याला न्यू बिल्डिंगसाठी ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट प्रिपेअर करायचं होतं. तर ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट बाय युजिंग क्युबिक रेट मेथड, ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला रेट इंटू व्हॉल्यूम ऑफ न्यू बिल्डिंग. याच्यामध्ये रेट आपल्याला माहीत नाही आहे, व्हॉल्यूम ऑफ न्यू बिल्डिंग, एरिया माहिती आपल्याला नवीन बिल्डिंगचा आणि त्याची हाईट माहिती, त्यावरून आपण व्हॉल्यूम ऑफ न्यू बिल्डिंग कॅल्क्युलेट करू शकतो. तर आणि दुसरं म्हणजे रेट आपल्याला माहीत नाही, रेटसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. तर रेट ऑफ कन्स्ट्रक्शन आपण एक्झिस्टिंग स्ट्रक्चरच्या कॉस्टवरून आपण कॅल्क्युलेट करतो. त्यासाठी फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग कन्स्ट्रक्शन डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. कॉस्ट ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर इज 6 करोड अँड व्हॉल्यूम ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर which is the product of area and the height of a building. So put the values of area and the height, so we get the rate of construction, that is 3030.30 rupees. त्यानंतर आपल्याला ॲप्रॉक्सिमेट इस्टिमेट मध्ये त्याच्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. रेट ऑफ कन्स्ट्रक्शन 3030.30 आणि त्याचा एरिया 2900 गुणिले 12. हे जर आपण पुट केलं आणि ते जर कॅल्सीवरती आपण सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 10,54,54,440 रुपये. ठीक आहे. तर इतकी त्या बिल्डिंगची कॉस्ट असेल. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू.